अबे हो सोपं आहे. दुधाचं काय होतं, दही होतं बरोबर. मग ते कसं होतं तर आई रातभर इरजण लावते आणि सकाळी त्याचं दही होतं. आता दही कसं होतं तर रातभर त्याच्यात काहीतरी एक रासायनिक प्रक्रिया घडते, त्यानंतर त्याचं होतं दही. आता मला सांग, दह्याचं दुधात रूपांतर होतं का? नाही ना. का नाही होत? कारण तो कायमस्वरूपी बदल झाला. म्हणजेच काय झालं तर रासायनिक बदल झाला त्याच्यामध्ये. म्हणजे हा असतो रासायनिक प्रक्रियेतला बदल. याच्या उलट असतं ते भौतिक बदल. भौतिक बदल म्हणजे काय तर तात्पुरता बदल. म्हणजे बघ तुला सांगतो, हा वारं. आब्या माकडा, ध्यान कुठे आहे तुझं? शाळेतनं आल्यापासून माझ्या मागे लागलास ना शिकवू शिकवू म्हणून. आता कुठे आहे ध्यान? तूच कर नाही नाही दादा, शिकव की. आता नाही करत कसला विचार. हा म्हणजे काहीतरी विचार करत होतास ना? सांग पटकन काय करतोय विचार? दादा, अरे 10वी ड मध्ये जाणार मी एकलाच नाही, अजून बी पोर आहेत. तू मला शिकवशील, पण त्यांचं काय? घ्या एवढंच आहे ना. अरे जा की मग त्यासनी बोलो. जा इथंच कुठेतरी बोंबलत असतील, जा शिकवतो मी. जा. अरे दादा, त्यांचं काय नाही, ते येताल उद्या बसणं. म्हणजे काय शाळेतल्या पोरासनी बी शिकवायचं आता? अबे येडबीड लागले का काय? अरे मी कसं शाळेतल्या पोरासनी शिकवणार तूच सांग. अरे तू नाही शिकवू शकणार, पण त्यासनी शिकवणार कोण ते तरी सांग की दादा. मला त्यांची लय काळजी वाटते रे. काळजी? अबे असं जगाची काळजी वाटणं वाईट नाही बघ. तुला एक सांगतो, काळजी करणं चांगली आहे जगाचं, पण स्वतःचं पोट भरलेलं असताना. कारण ज्यांना हात देऊन आपण बाहेर काढतो ना, तीच माणसं आपल्याला सोडून निघून जातात. दादा, अरे प्रत्येक जण हेच म्हणतंय, हे असं असेल ते तसं असेल. म्हणजे या जगात काय चांगली माणसंच नाहीत का? अरे आहेत की. खरं तर हे जग चांगल्या माणसांचं आहे बघ. मुठभर वाईट माणसांमुळे असं नाही म्हणता येत. अरे पाणी आण जा. सर नमस्कार. असं अचानक आलंय सर? सहज आलो. मुलांचा अभ्यास कसा चाललाय बघावं म्हणलं. माहिती आहे सगळं मला. अभ्यास सगळं सांगतो. तुम्ही यासाठी आला नाही. आणि काही बी काळजी करू नका. अशा परिस्थितीत सुद्धा पोरं लई खंबीर आहेत. म्हणून तर जास्त काळजी वाटते प्रदीप. काहीच भीती नसली आणि खूप जास्त भीती असले ना, तेव्हाच काळजी करायची असते. खरं आहे सर. ए अभ्या, अरे पाणी आणखी. आय अगं आय सर आल्यात. अरे दादा, मी आयला बोलवून आलोय. सांगेल सर. उभं का बसा की. या मॅडम, पाणी. आई कुठे? यायला लागले. या नवीन मॅडम वाटतं. बरं, पाटील मॅडमच्या जागी आल्यात का? खरंच की, अभिजित सगळं सांगतो तुला. हा सर, इथं का बसलात? चला की. नाही नाही नको, इथे खरंच खूप छान आहे. मस्त हवेशीर. तुमचं गाव खूप सुंदर आहे. हा हो, बाहेरच्यासनी तसं वाटतं. आमासनी तर सगळं साधं वाटतंय बघा. उलट आमासनी तुमचं शहर लय चांगलं वाटतंय. कसं काय? अहो सकाळनं घागरीवर घागरी भरून पाणी आणावं लागत नाही. ह्यो नळ फिरवला की पाणी येतंय बसा बस. चूल पेटवायला लाकडासाठी रानोमाळ फिरावं लागत नाही बघा. बटन दाबलं की गॅस चालू. हो काय दुखलं खुपलं तर 5-5 मिनिटाला दवाखाने आहेत की. इथं आमच्यात माणसं वाटतच जीव सोडतात बघा. हो एवढंच काय, 2 बाळत पण वाटतच झाले की. आता मुलं सुविधा आणतीलच की या गावात, नाही का? आणि अगदीच काय नाही झालं तर आपल्याकडे काय नाही याची जाणीव करून देतच की शिक्षण. आता तसं बी असेल. बरं तर आलाय तर जीवनच जावा बघा. मागच्या वेळेला आला तर तसंच गेलात. होय होय. आता तुमची बायको बी पहिल्यांदाच आली. जेवले वगैरे अजिबात जायचं नाही. हा अगं आय बायकून आहे, मॅडम आहेत त्या. आता बया मॅडम आहेत होय. मग हो. अहो चुकलं बरं का, माफ करा. आता एवढ्या लांब गड्याबरोबर एकटं आलं म्हणजे बायकोच असेल असं वाटलं. आपल्यात तसंच असतंय की. तुम्ही बसा, मी लागलीच 2 भाकरी टाकते. नाही खरंच नको, जेवायला परत येईन.
अजून खूप लोकांना भेटायचंय. ठीक आहे, चालतं. आम्ही अभिजितला सोबत नेलं तर चालेल ना? या. अहो आमच्यापेक्षा जास्त नाव तुमचंच काढतो त्यो. जाव्या. चला चला. चला मॅडम. हा नमस्कार. चला. बायको तू पण नाही. अरे आता मला तरी काय माहिती. रेशमे, कांबळे सर आणि सारिका मॅडम आल्यात. सर बसा. बसा मॅडम. अरे ती आज स्वयंपाक करते. त्याचं काय झालं, मीच करते बघा स्वयंपाक, पण आता हिला यायला उशीर होतो त्याच्यामुळे मला धार काढायला लागते. नाही नको, आताच अभिजितच्या घरी पाणी घेतलं. ही आत्ता स्वयंपाक करते, मग अभ्यास कधी करते? करायचं रात्री झोपताना. 8-10 दिवसाला नाही जमलं पण करते की जमल तसं. आता घरातली समधी कामं आई एकली कशी करणार, म्हणून तिला मदत करते व्हायच. अहो ती बी नसती लावली, पण मग कुणालाच धार देत नाही बघा, हिला नाही तर मला. आता हिला उशीर झाला की माझ्याकडे धार आणि हिच्याकडे स्वयंपाक असतो. होतं व्हायचं अभ्यासाचं नुकसान, पण काय करायचं. आता कामाच्या दिवसात मला तरी होतंय का सगळं. हिला म्हटलं शाळा सोड, तर सर बी आणि ही बी ऐकत नाही, म्हणते तेवढं वरीस होऊन द्या म्हणून. आता आम्ही काही सरांच्या शब्दाबाहेर नाही. मग आता कामाचं येतो लोड, पण काय करायचं आता. पण काही दिवस करायचं ऍडजस्ट. तिलाही लोड येतोच की. अहो लय लावत नाही काम, पण येण्या जाण्यातच इतका येळ जातो या. पोरगी आल्यावर इतकी दमती या, कामच करते या कशी तरी. आता अभ्यास करायचं तिचं तरी मन होईल का. हातून न पडल्या पडल्या डोळा लागतोय बघा. आई, असा डोळा लागायलाही नशीब लागतं. असो, बाकी सगळं ठीक आहे ना? आणि वडील पैसे देतात ना घरी आता? होय, तुम्ही सांगितल्यापासून वाईच फरक पडलाय. तुम्हाला सांगते मॅडम, हो देव माणूस आहे म्हणून आज पातूर पोरीला शाळेत पाठवते, नाही तर एवढ्या लांब मी नसती पाठवली. आता एवढी 10वी झाली की टाकायचं बघा उरकून. अहो असं कसं, अजून वयच काय आहे तिचं? कॉलेजला तरी जाऊ दे की तिला. नाही नाही बया, तसलं काय नग. अजून गावातली एक बी पोरगी असलं काही शिकली नाही. आणि 10वी पास झाली काय नापास झाली काय, यंदा तिचं लगीन उरकायचं आहे बाई. अहो 10वी तरी होऊ द्या. होय, असं म्हणत म्हणत आणलीत की तुम्ही 10वी पातूर, आणि अजून बी म्हणताय वे 10वी उरकू द्या म्हणून. बर, एकदा का तिची 10वी झाली ना, तुम्ही म्हणाल ते करू. ठीक आहे? बरं चला, उशीर होतोय, मॅडमला घरी सोडायचंय. मला काही उशीर वगैरे होत नाहीये. तुम्ही येताना म्हणत होता ना किती वेळ लागेल, किती वेळ लागेल. हो, कारण मला माहीत नव्हता हा वेळ माझ्यासाठी इतका प्रिशियस असेल. खरंच खूप गोड माणसं आहेत इथं. अजून खूप लोकांना भेटायचंय. चला. रेश्मा, तू पण चल ना. काय गरज होती एवढं सगळं करायची? आम्ही नको म्हणलो होतो की. असं कसं? अहो कांबळे सर आमच्या पोरांच्या शाळेची फी भरतात, अहो त्यांची एवढी काळजी घेतात. मग काय 2 भाकरी जड आहे आम्हासनी? अहो आधी माहित असतं तर कोंबडाच कापला असता. पण आता तुम्ही अचानक आलाय, आता एवढी चटणी भाकरी गरीबाची गोड मानून घ्या. आई, चटणी भाकरीची श्रीमंती मोठमोठ्या हॉटेलात सुद्धा नाही. जे आहे ते छान आहे. खरंच खूप छान झालंय. आई, दर मग आता घे एवढी. अहो नाही, नको नको. आता आई पण म्हणतीस आणि नाही बी म्हणतीस होय. दर, काय होत नाही एवढं ना, घे.
अहो किती उशीर केलात सर यायला? अहो मी वेळेतच आलोय, तुम्ही खूप लवकर आलात. एवढ्या लवकर कसं काय? थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. डोंट बी मिसअंडरस्टँड. म्हणजे कालच्या दिवसाबद्दलच बोलायचं होतं. बोला. कालचा दिवस खरंच खूप सुंदर होता आणि तुमच्यामुळे मला मिळाला तो. त्या मुलांच्या घरचे, त्यांचं कष्ट, त्यांनी ती प्रेमाने वाढलेली भाजी भाकरी, संपूर्ण प्रवासभर माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. म्हणूनच तुम्हाला नेलं मॅडम, की तुम्ही बघावं की ही मुलं कशी शिकतायत, कसे राहतायत, कसे जगतायत. आणि तुम्ही इतरांचं ऐकून खूप लवकर जज करत होतात मुलांना, म्हणूनच नेलं. थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू सर. तुम्ही जर मला काल घेऊन गेला नसतात ना, तर कदाचित या मुलांबद्दल आणि तुमच्याबद्दल झालेला गैरसमज माझ्या मनातून कधीच दूर झाला नसता. बरं ते सगळं ठीक आहे, तुम्ही लवकर का आलात हे नाही सांगितलं? अहो का म्हणजे काय, मी घेणार आहे या मुलांचा इंग्लिशचा तास. आणि फक्त इंग्लिश नाही, या इतिहास सुद्धा शिकवणार आहे. हो का? मग खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे. अहो थँक्यू काय त्यात, ही मुलं पण तर माझ्याच शाळेची आहेत ना. आणि जेवढा हक्क तुमचा त्यांच्यावर आहे तेवढा माझा नाही आहे का? एका भेटीत एवढा बदल? हो, आणि अजून खूप करायचं आहे. म्हणजे अजून कसला? सर आज येऊ का? या. बसले कसं आहे? तर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आपल्या सारिका मॅडम इतिहास आणि इंग्लिश हे 2 विषय शिकवणार आहेत. आणि हो, तुम्ही नसताना जो पोर्शन झालाय त्या पुन्हा शिकवणार आहेत. आणि आजचा पहिला तास त्यांचाच आहे. मॅडम कंटिन्यू करा. चला सगळ्यांनी वह्या काढा. आपल्याला कसं असतं, विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2, तशा या पाटील मॅडम भाग 2 नाहीत. कांबळे सरांच्या खायला बघते ते बघते, बाकी सोड. तसं नसेल काय, मॅडम का तसला विचार नाही करणार, मला माहिती नाही. म्हणजे मला वाटलं तसं. चॅप्टर 1.4 बी स्मार्ट. किती झालं? अजून थोडं पैसे कमी पडतात बघ. आता 2च दिवस राहिलं. आता कसं करायचं कायच कळणार बघ. अरे मी काय म्हणते, घरातच मागितलं पाहिजे. असं कोण दिलं असं नाही वाटत. नाही लागा सोन्या, घरची कावाच ऐकणार नाहीत. ऐकायचं राहू दे, घरात असतील तर देतील ना पैसे. आपण हे 2 दिवस रात्रंदिवस काम केलं तर, म्हणजे आपल्या गावातली पोरं म्हणत होती तिकडे हवेच्या हॉटेलला रातचं बी काम असतं, तिकडे कामाला गेलं तर जायला काय नाही, पण घरच्याच नाही काय सांगायचं. सांगायचं सोन्याच्या घरी राहिलो म्हणून. चालतंय का ब्या? अरे तसं नाही चालत किरणा. आता इथं आपल्या शाळेचं काम आहे, नाहीतर गावातली ओळखीचे आहेत म्हणून काम देतात. असं बाहेर गेलं तर बारक्या पोरासनी काम बी देत नाहीत. त्यापेक्षा एक काम करू, आता एवढं केलं तर इथंच करू जास्तीच काम. आता एवढं झालंय, अजून थोडं होईलच की. एवढ्या दिवसात काय झालं नाही, आणि 2 दिवसात काय उपटणार आहे? होईल काहीतरी, बघू. आब्या, हा? तुम्हासनी परवाच्या कार्यक्रमाच्या आधी समजा सामान जमा करायला सांगितले मुख्याध्यापकांनी. अगं पण अजून 2 दिवस होतं की आमच्याकडं. हो होतं, पण जंगम सर म्हणले की परवाच्या कार्यक्रमाला संस्थेतलं कोणतरी येणार आहे. त्याच्या आधी काय बे करून सगळं दुरुस्त झालेलं पाहिजे. तेच नाही होणार म्हणा. इथं कामानं पाकपिटा पडतोय, आणि 2 दिवसात सगळं साहित्य कसं आणायचं? तुमच्या का बापाचं नोकर आहे वय आम्ही म्हणा? हा
आम्हासनी सांगून काय उपयोग आहे? आम्ही फक्त निरोप दिलाय त्यांचा तुम्हाला. बराबर आहे मध्ये. रेशमे सगळं साहित्य आणलंय, फक्त तक्त्याला व्हायचे पैसे कमी पडतात बघ. माझ्याकडे हाईत वेळेस साठवलेलं किस्त कमी पडतात. नाही म्हणलं तरी 200-250 तरी पाहिजेत. एवढं एवढं नाहीत माझ्याकडं. 5-7 रुपये असतील. जा मग त्याच्या बॉब्या खाऊन येतात. आब्या आता दुसरं काहीतरी शोधून काढलं पाहिजे. आपण आहे ना काम करू पाहिजे एवढं. अरे पण असं 2 दिवसात एवढं पैसे कमवून देणारं कुठलंच काम नाही बघ. त्याला कुठतरी चोरीच केली पाहिजे. कुठं करायची जा, मी आहे तुझ्यावर. नाही मध्ये, आधी जेवढी चूक झाली आहे त्याचा अजून पश्चाताप होतोय. आता दुसरी चूक नाही. शाळेतनं बाहेर काढलं का नाही तरी बी चालेल, पण चोरीचा मार्ग नको. हाय घाल्या, आधी स्वतःच म्हणलास की मी का लगेच निघालो होतो चोरी कराय. बर आधी आहे ना सगळं साहित्य आणू, मग बघू टाकत्याचं काय असेल त्या. चालतंय. चला. ऐक अरे गण्या उठ की चल. माझं तर लय अंग दुखतंय, काम करूशीच वाटेना झाले, पण आता केलंच पाहिजे. चला. इकडे. चार कुंड्या घेतल्या, एक 50ला म्हणजे 200 रुपये झाले. घ्या, कुंड्या घ्या, चला. ठीक आहे, पुढे वळ. घेऊ. बसा. जाऊ द्या काका. चला. आपण तख्त नाहीत आणलं आणि सगळं सर पुढंच उभं आहेत. आता काय करायचं? कांबळे सर्व तिकडेच आहेत. नाहीतर त्यांनी इकडे असतं तर आपण काहीतरी सांगून केलं असतं. यायला त्यांनी काहीच मदत केली नाही का? हीच तर अडचण असते का नाही किरणा. आपल्याला नेहमी मदत करणाऱ्यानं एखाद्या वेळी नाही मदत केली तर तेव्हा आपल्याला कधीच न मदत करणाऱ्यापेक्षा वाईट वाटायला लागतं बघ. पण त्यांना आपल्याला मदत करावी अशी आपण त्याच्याकडनं अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे ना. आणि त्यांनी आपल्याला वाट दाखवल्या. मदत करणाऱ्यापेक्षा वाट दाखवणारा नेहमी महत्वाचा असतो बघ. कारण तेव्हा आपल्याला वाट दाखवून चालायला शिकवतो. मदत करून असं तात्पुरता नाही उभा करत. बरोबर आहे आब्यातच. सरांनी अवघड वेळेत आपल्यासनी वाट दाखवली, नाहीतर आपलं दाखलंच मिळालं असतं. अरे पण आबे तक्त्याचं काय? जंगम तख्त मागितल्याशिवाय ग बसणार आहे का? आता ते होईल ते होईल. पण या शाळेकडे बघून एक बार असं बी वाटतंय की केव्हा एकदा जातोय वर्गात बसतोय बघ. हो ना. आधी शाळा नको वाटत होते, पण नसल्यावर कळतंय शाळा पाहिजे. आणि का पाहिजे हे बी कळलं लगा. बरं चला आता होईल ते होईल. चला बघू.
अरे असू देत असू देत असू देत असू देत असू देत. सर हो चुकलं सर, खरंच लय चुकलं. हरकत नाही. जाणीव झाली ना, जाणीव महत्वाची. सर एक सांगायचं होतं. हम्म. आम्ही नुकसान केलेलं समजा साहित्य आणलंय, फक्त तक्त राहिल्यात. म्हणजे आम्ही लय प्रयत्न केलं सर, पण नाही जमलं आम्हासनी. कुठले? हेच ना, घ्या माझ्याकडून हेही लावून टाका. आणि हो, साहित्य सगळं जागेवरती ठेवा आणि पटकन लगेच कार्यक्रमाला या. सर कार्यक्रम कसलाय? नाही म्हणजे आम्हासनी पुन्हा मारणार नाहीत ना? नाही, अजिबात नाही. चला साहित्य ठेवा आणि या पटकन. चला. खरं तर आजचा कार्यक्रम कशा संदर्भात आयोजित केलाय हे कुणालाच माहिती नाहीये, म्हणजे तसं सांगितलेलंच नाहीये. आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त आहेत 10वी अ ची मुलं. मी ज्यावेळी शिक्षक झालो त्यावेळी कुठल्या संस्थेत जायचं हा प्रश्न माझ्या समोर नव्हता, कारण रयत शिक्षण संस्था हे नाव मनावरती कोरलेलं होतं. त्याला कारणही तसंच होतं, कारण रयत शिक्षण संस्थेनं तळागाळातल्या लोकांसाठी खूप काम केलंय. विविध योजना राबवत गोरगरिबांच्या मुलांना राजा बनवण्याचं काम संस्थेनं केलंय. संस्थेनं ज्या अनेक योजना राबवल्यात त्यापैकीच एक कमवा आणि शिका योजना. खरं तर ही योजना यापूर्वी आपल्या शाळेत नव्हती, पण या 10वी अ च्या मुलांनी त्यांच्याकडून घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून का होईना या कमवा आणि शिका योजनेचं एक उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. गेली 15 दिवस ही मुलं अभ्यासासोबतच शाळेबाहेर राहून काबाड कष्ट करत होते, मोलमजुरी करत होते आणि त्याच्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी शाळेचं झालेलं सगळं नुकसान भरून दिलेलं आहे. आणि म्हणूनच त्या मुलांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी या मुलांना म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी समोर यावं आणि आपण सर्वांनी मिळून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. या रे सगळे पुढे या. कांबळे सर, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या सगळ्या मुलांचा सन्मान करा. खरं तर सन्मान करण्याचा मान तुमचा आहे सर, तो तुम्हीच करावा. मोरे काका, गणेश, विकास, सुनील, मधुकर, अभिजित, काय म्हणता रे तुम्ही याला सगळे? हा हा, किरण, खूप कौतुक तुमचं आणि पुन्हा एकदा स्वागत. हे सगळे अनुभव अनेक चांगल्या वाईट अनुभवांनी नक्कीच भरलेले असतील, पण यात फक्त मुलांचीच चूक होती असं म्हणता येणार नाही. म्हणून दोन्हीकडून सुधारण्यासाठी उचललेलं हे कार्यक्रमाचं पाऊल माझ्यासहित सर्वांना सुखावणार आहे.
मागच्या 15 दिवसात जे काही अनुभव आले ते सांगण्यासाठी मी अभिजित पवार याला सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो. अभिजित. मी वाईज बोलू का? अर्थात. खरं तर शाळेत येताना असं वाटायचं की नको जायला शाळेत. एवढा डोंगर उतरा पुन्हा चढा आणि अभ्यास केला नाही की मार्क. लय भ्या वाटायचं. इथं बसलेल्या सगळ्या जणांनी असं वाटत असत. पण शाळेपासून लांब राहिल्यावर कळतंय की शाळा किती भारी असते. तिच्यासारखं सुख कशातच नाही. शाळेत जाताना काम करणारी माणसं बघायचं आणि वाटायचं की ह्यांचं बरं आहे. काय बी करा कसं बी राहा. पण तसं नाही. शाळेत उलट कसली काळजी नाही. भाकरीची नाही का नोकरीची नाही. फक्त अभ्यासच करायचा. माहित आहे अभ्यास लय सोपा नाही. पण जेवढी बाहेरची माणसं कष्ट घेतात ना ते बघून वाटतं अभ्यास लय सोपा आहे. जेवढा जास्त अभ्यास तेवढं कष्ट कमी. आता बापाकडे बघितलं तर राग नाही तर दया येते. सर मी बोलू का? हो अभिजित ये. आणि महत्वाचं सर, रागाच्या भरात केलेल्या कुठल्या बी गोष्टीत शिक्षा किती मोठी असते ना ते आज समजलं. ह्यातली एक एक वस्तू घेताना हाय बापाचं कष्ट आठवत होतं सर. अशी चूक नाही परत कवाच नाही होणार सर. पण सर एक विनंती होती. आम्हासनी परत मध्ये बसवा की. आमच्यातलं एक जरी पोरग या घटक चाचणीत नापास झालं ना तर आम्ही काहीच न बोलता ड मध्ये जाऊन बसतो. पण सर आत्ता आम्हासनी मध्ये बसवा की. तुम्ही वस्तू आणल्यात ह्याचं कौतुक आहेच. पण 10वी डचा निर्णय वर्ण झालाय. कुठे विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात बदल करता येऊ शकतो. आणि प्रश्न निकालाचाच आहे ना. आता मुलं म्हणतायत ना की घटक चाचणीचा निकाल लागेपर्यंत थांबूयात म्हणून. पण थोडा वेळ वाट बघायला काय हरकत आहे? पण सर प्रश्नांना काय सांगणार तुम्ही? कुरकुटे तो प्रश्न माझा आहे की नाही? मी बघतो ना काय करायचं ते. तो अधिकार तुम्हाला नाही. आणि कसं आहे ना कुरकुटे, एखाद्या व्यक्तीच्या मागं पुढं करून लांबूल चालन करून फार फार तर वशिला लावता येतो. अधिकार नाही मिळवता येत. बघूया. चला सगळे वर्गात चला. कांबळे सर. कसं आहे कुणी किती बी उड्या मारल्या तरी काय आम्ही येडी नाही. ध्यानात ठेवा. तुमच्या कधी इकतच्या दुधात बोरमिंटाची पावडर टाकून पेत नाही तर डायरेक्ट दूध काढल्या काढल्या ताज्या ताज्या दुधाची कासंडी असते आमच्या तोंडाला. त्यामुळे आमच्या तोंडाला काय नादाला पण लागायचं नाही कोणी. कळलं का? एवढं होऊन सुद्धा तुझी मस्ती केली नाही का? नाही माझी गेल्या पण आता ह्यांची बी जिरवणार आहे मी. बघच तू. ए माकडा बस खाली. उगा आता आल्याला वर्गाच्या बाहेर जाऊ नको. बस पटकन. नाहीतर काय सध्या मॉनिटर आहे तो काच दिस नाव लिहिलं आपल्या फळ्यावर. कसं फावड्या पुन्हा एकदा माकडा नको बसा की. पुरे आहेत त्यांना. काय बोलायचं होतं का? अगं काय नाही. तुला आई काय म्हणली तर नाही ना घरी गेल्यावर काल? चांगली चाप पडली असेल ना. तिची आई म्हणजे तुझ्या आई हवी चापटायला. अरे ते वय ते आईला माहित नव्हतं ना त्यामुळं म्हणले असेल लपवून काय करायचं नाही. जे काय असेल ना ते सगळं सांगत जा मला. मग तू अभिजितचं सांगणार होय? अभिजितचं काय? हेच किती तुमचं? हेच की आपण कवा बसणं एकत्र काम करतोय ते. हो सांगितलं की. आणि तिने सगळं ऐकून घेतलं आणि मग कौतुकच केलं तुमच्या सगळ्यांचं.
सगळ्यांचं नसेल केलं ना, एखाद्याचं जास्तच केलं असेल गे. असं काय करेल ती? सगळ्यांचंच केलं. हा, पल्लवी आणि रेशमाचं जास्त केलं. ते आहेतच तेवढ्या गुणाच्या. अभिजित, पण या सगळ्यात ना तुमच्या शाळेचं लय नुकसान झालंय. तुम्ही असं करा की माने सरांचं पोर्शन अजून मागच आहे आणि त्यांनी शिकवलेलं गणित माणूस कधीच विसरत नाही. त्यांचा क्लास लावा की. तो नामदेव मंदिरातला का? हो, मी असते, तुम्ही बी या की. आलो असतो, पण फी कोण भरायचं? खासगी तासाची वाईज फी असते वय. अरे 200 रुपये तर आहेत फक्त महिन्याला. अगं तुझ्यासाठी ते फक्त 200 रुपये आहेत, पण आमच्यासाठी ते 200 रुपये आहेत. पण खूप छान शिकवतात ते आणि त्यांच्या क्लासमधलं अजून कोणच नापास नाही झालं. तरी बी बघ एकदा घरी विचारून. ऐका, आज आपल्या वर्गाचा झालेला सत्कार बघून खरंच खूप बरं वाटलं आणि खूप अभिमान वाटला. पुन्हा एकदा आपल्या वर्गाच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. पण अभिजित, घटक चाचणी लक्षात ठेवायच्या. हो सर. चला, वह्या काढा.